पंचाचा सिग्नल आला। या ठिकाणी सामना होतोय सुरुवात। सामन्याला सुरुवात होत असताना सूरज आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि कारेवली टीमच्या माध्यमातून पहिला षटक पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी तयार झालाय तो म्हणजे मोहित घरत। विश यू ऑल द बेस्ट। पहिलाच बॉल सूरज साठी ऑन दी अप, सुंदर फटका, बॉल डाऊन दी ग्राउंड, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिल्याच बॉल वरती सूरजचा भव्य षटकार। सुंदर सुरुवात मागच्या मॅच मध्ये जशी केली होती 2 षटकाराने सूरजने, तशाच प्रकारे हा फटका षटकार तुम्ही पाहिला। ही सुरुवात हवी आहे कारण 3 ओव्हरची मॅच, शॉर्ट टर्म टाइम क्रिकेट नक्कीच आपण खेळत आहोत। शॉर्ट टर्म क्रिकेट मध्ये बहुतांश तुम्ही बघत असतात की 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 35 ते 40 धावसंख्येचा टार्गेट प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमला हा चुकत असतो। त्याच्यामुळे सध्या तरी पहिला षटक पॉवर प्लेचा मागच्या मॅच मध्ये तुम्ही बघितला की मोहित घरतच्या विरोधात जास्त आक्रमण झालं नाही, परंतु या पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलं गेलं ते म्हणजे फलंदाज सूरजनं। काय सुरुवात झाली आहे धमाकेदार। अजूनही खेळण्याचा प्रयत्न अपील झाली, परंतु सांगतात की लेग स्टंपच्या बाहेर होता खेळाडू। खेळण्यासाठी त्या अनुमानाने बाया सरांनी इशारा दिला लेग बायचा। टीमची धावसंख्या 7। मैदानाच्या आतमध्ये करण आणि सूरज ही जोडी खरं तर तुम्हाला पाहायला मिळतीये, ती मैदानाच्या आतमध्ये खेळतीये। एका बाजूला टाळ्यांचा जयघोष होतो। रतनबा पाटील स्मृती चषकामध्ये खऱ्या अर्थाने एकमेव असा खेळाडू राहिला ज्याच्या नावावरती 15 विकेट आणि 150 धावा आहेत। 150 धावा बनवणारा केतन म्हात्रे कदाचित त्याच्या क्रिकेट करिअर मधली 5वी 4 व्हीलर सुद्धा आता त्याच्या घरी जाईल। 7 धावा तुम्हाला पाहायला मिळतात। 2 चेंडू फेकल्यात। 18 बॉलची मॅच, सध्या तरी 16 बॉल या ठिकाणी संपन्न झाल्यात। या 16 बॉल मध्ये समजेल की या मॅच मध्ये टार्गेट किती राहील टीम कारिवली समोर। मोहित घरत मोठ्या मॅचचा मोठा प्रेशर, किती मोठा खेळाडू असला तरी त्याच्या शिरावरती प्रेशर असतो, कारण जेव्हा आपल्या गावाची जर्सी आपण अंगावरती परिधान करतो ना, तेव्हा आपल्याला स्वतःसाठी नाही तर गावाच्या नावासाठी खेळावं लागतं। त्यासाठी प्रत्येक खेळाडूला 100% एफर्ट्स देणं हे गरजेचं राहिलंय। त्यासाठी ही गरज आपल्या टीमच्या माध्यमातून आपण विश्वासू आहोत ही कशी भागली जाईल याचा प्रयत्न तो करतो। आणि पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती शॉर्ट बॉल वापर केला, बॉलर मध्ये विकेट मिळू शकते। बॉलर वळले गेले, त्याच्या अगोदर कॉल दिला गेला आय विल टेक। शॉट मध्ये कॅच केली गेली, फिनिश। फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होत असताना बाद करण, लागणारा झटका पहिला। वरच्या मॅच मध्ये करणची विकेट मैदानाच्या बाहेर जाणं म्हटलं गेलं तर एक दुःखाचं सावट, कारण हा करण वेगळा, मागचा करण वेगळा, ज्याला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण दिली। 11व्या क्रमांकावरती जाऊन आपल्या टीम साठी 10 धावसंख्या ठोकणारा गोल्डन आपण तो पाहिला करण। अगदी सोन्यासारखी कामगिरी, सोन्यासारखा जो षटकार होता तो त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला। आणि खरं तर त्याच्याच माध्यमातून खाडी संघ सध्या तरी दुसऱ्या राऊंड मध्ये पोहोचलाय। मैदानाच्या बाहेर झालाय करण, मैदानाच्या आतमध्ये गेलाय। ताकदीचा वापर ज्याला माहिती आहे क्रिकेटचा खेळ किती परिपक्वतेने खेळावा, कोणता बॉल कुठे खेळावा, टीमची गरज असताना आपण काय करावं, त्यासाठी सगळ्या गोष्टी ज्याच्या मनामध्ये असतात ना, तोच प्रल्हाद पाटील मैदानाच्या आतमध्ये गेलाय क्रमांक 3 वर। त्याच्या समोर मोहित घरत। ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल जास्त अप ट्रॅकर पडल्यानंतर जास्त बाउन्स तुम्ही झेलताना बघितला, तो म्हणजेच बॅट्समनला व्हाईट बॉलचा इशारा दिला गेला, कारण हाफ ट्रॅकर जास्त हा बॉल होता। टॉस केला गेला, ज्या ठिकाणी टॉस झालेला चेंडू पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल। वॉर्निंग दिली गेली मोहित घरतला की याच्यानंतर तू जास्त खांद्याचा वापर करू शकत नाही। मोहित घरतच्या ना तुम्ही बॉडीवरती थोडं लक्ष द्या, त्याची उंची जी असते, कदाचित आमचे जे मेन अंपायर आहेत त्यांची उंची तुम्ही समोर बघाल तर भरपूर आहे, त्यांच्यापेक्षा जास्त उंची आहे त्यांची। आणि त्यांची जी ताकद आहे ना, त्यांचा जो बॉटम आहे ना, त्याच्या बॉटम हँडने तो बॉलाला उजळी जास्त देत असतो, त्याच्यामुळे जास्त शॉर्ट बॉल लेन जास्त होती। टप्पा पडला, अगदी बाउन्स झाला, प्रल्हादच्या डोक्यावरून तो चेंडू गेला आणि पंचांनी घोषित केला इट्स व्हाईट बॉल। ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेट, सुपर टायमिंग, ताकदीचा वापर, परंतु टायमिंग इथनं फसलाय। बॉल मध्ये विकेटचं पतन, प्रल्हाद पाटील परत मैदानाच्या बाहेर, लागणारा झटका दुसरा।
दणदणीत सुरुवात झाली, स्वप्नवत सुरुवात केली गेली सूरजनं. त्याचा आता कमरेवरती हात आहे. तोही विचार करतोय की 2 गडी गमावल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवला होता प्रल्हाद पाटीलला, तोही टीमच्या स्कोर कार्ड वरती निराशा देतोय. सौरभ म्हात्रेकडनं ना आता भरपूर साऱ्या आशा अपेक्षा वाढलेल्या आहेत. कदाचित या मॅच मध्ये सध्या तरी अनिकेत नेगुकरला 1 विकेट गेल्यानंतर पाठवतील, त्याच्यानंतर धरमला पाठवतील. ही टीम ना जास्त करून त्यांची जी टॉप ऑर्डरची बॅटिंग लेंथ आहे ना ती बदलत नाही, परंतु आता बघायचंय की या टॉप ऑर्डर मध्ये काहीसे चेंजेस असतील का. बॉल फेकल्यात, 5 धावसंख्या पाहायला मिळतात. माफ करा 4. शॉर्ट बॉलचा वापर, बॅकफुटला गेले, जागा बनवली स्वतःसाठी, स्वीपर कव्हरला टप्पा पडलाय, फिल्डर वळतात, खूपच जीवाचा आकांतर बॉलला अडवण्याचा प्रयत्न, रेस होती बॉल आणि फिल्डर मध्ये, परंतु अखेरकार बॉल स्वीपर कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा चौकार. टायमिंग होता पहा, बॅकफुटला जाऊन कटचा फटका. माहितीये पॉवर प्ले सुरू आहे, 2 गड्यांचा प्रेशर वाढलाय. तो प्रेशर जास्त करून सूरजवर नको, नाहीतर तोही मैदानाच्या आतमध्ये घाई करेल. त्याच्यामुळे त्याच्या मनाला शांत ठेवणारा फटका आपण पाहिला, तो म्हणजे चौकार. चांगला बॉल, गती चांगली होती, फुल लेंथ बॉल. उजवा लेग पुढे घेतला, स्ट्रोकला चॉप करायचं होतं बॉलला, परंतु या ठिकाणी बेट होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. या षटकामध्ये 2 मोठे फटके आले, 2 हादरे बसले, 1 व्हाईट बॉल आला, 1 सिंगल आला, 1 डॉट बॉल आला. अशा प्रकारे 12 धावसंख्येचं हे षटक संपलं. ते म्हणजेच मोहित घरचं. कुठे जाऊ नका मित्रांनो, सत्र संध्याकाळचं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला भरपूर मॅचेस या रोमहर्षकतेच्या पाहायला मिळतात आणि या स्पर्धेमधला 3रा दिवस आणि मॅच अगदी सेकंड लास्ट तुम्ही पाहतात. आता विचार करत असेल टीम गेरसे आपल्या सोबत कोण येईल, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट धावफलक जमवलं गेलं. एका बाजूला कारिवली संघ, आजच्या दिवसामध्ये टॉप ऑर्डरची बॅटिंग त्यांची राहिली. बॉलिंगच्या माध्यमातून खाडी संघाला दिग्गज संघ म्हणून कल्याण डोंबिवली परिसरामध्ये ओळखलं जातं. आणि खाडी संघ म्हटला गेला ना तर फक्त कल्याण डोंबिवली नाहीये, सध्या टिटवाळ्यामध्ये आली आहे, टिटवाळ्यापर्यंत सुद्धा सीमित नाहीये, तर कल्याणच्या बाहेर खरं तर रायगड मध्ये जाऊन सुद्धा खाडी गावाला चर्चेत आणणारा हा खाडी संघ आहे. त्याच्यामुळे तोही शांत बसणार नाही. एका बाजूला विचार विनिमय सुरू आहे की कारिवली संघाची सध्या तरी बॉलिंग लेन धारदार सुरू आहे, तिला कसं भेदायचं आणि तीच प्लॅनिंग करून एकामेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, म्हणजेच एकामेकांना खऱ्यातने हाताचा संवाद करून सूरजने सांगितलं गेलं सौरभला की ही भागीदारी आता टिकवायची आहे. षटक क्रमांक 2 चालू होणार प्रतीकचं. आजवरच्या इतिहासामध्ये प्रतीकला टॉप ऑर्डर मध्ये तुम्ही बॅटिंग करताना पाहिलंय, परंतु तो आलाय आता बॉलिंगवर. ओव्हर द विकेटने बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, थर्डमॅनला फिल्डर आहे, पुढे आला सौरभ म्हात्रे, परंतु थांबवलं गेलंय. व्हाईट बॉलचा इशारा सूरजलाही माहिती आहे. प्रत्येक बॉल जसे एक्स्ट्राचे पडतील ना ते एक्स्ट्राचे बॉल अगदी हवेसे वाटतील, कारण हे बॉल असतात ना अगदी स्वीट पॉइझन सारखे. तुम्हाला एक्स्ट्रा धावसंख्या सुद्धा मोजावी लागते, पुन्हा तो बॉल टाकावा लागतो. आणि खरं तर दबाव कधी वाढतो, तुम्ही नो बॉल किंवा व्हाईट बॉल टाकला आणि त्यानंतरच्या बॉलवरती तुम्हाला मोठा फटका आला ना, मग तो दबाव आपल्यापर्यंत वाढत जातो. बहुत यार ऋतिकचा बॉल, फुल टॉस बॉल, समोर खेळत्या डीप मध्ये लॉंग ऑफ, संधी आली आणि संधीचं सोनं करता आलं नाही. तुम्ही ज्या बॅट्समनची कॅच सोडली ना त्या बॅट्समनचा 2 वर्षाचा मागचा इतिहास पहा. अनेक वर्ष टीम खाडीसाठी तो खेळला, जरूर सध्या तरी सूरज फौदाची कॅच ड्रॉप झाली आहे, परंतु हा खेळाडू असा आहे ना की त्याला जीवनदान मिळाल्यानंतर तो त्या जीवनदानाचा फायदा उचलत असतो. म्हणून आता एक मोठ्या खेळाडूची कॅच सोडली आहे, मोठी चुकी झाली आहे टीम कारिवली संघाच्या माध्यमातून. सौरभ साठी हा बॉल, सुंदर फटका, फुल टॉस बॉल, त्यावर फुल टोल वसूल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर येतो विरोधात. हा ऋतिकच्या फटका सौरभ म्हात्रेचा. टॉस बॉल फक्त टर्न केलं गेलं, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर. आणि या षटकाराने आता काय घडलं तर जर सूरज फौजदारची कॅच घेतली असती, स्ट्राईक ही रोटेट झाली नसती आणि हा षटकार ही लागला नसता. त्याच्यामुळे लॉंग ऑफनी केलेली चुकी आता इथनं भोगावी लागते, ती म्हणजे टीम कारिवलीला. स्ट्राईक रोटेट झाली, सौरभ म्हात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय आणि षटकाराने धाव पलक 20. 3 ओव्हरची मॅच आहे, आतापर्यंत 2च चेंडू फेकून झाल्यात, अजूनही 4 चेंडू फेकायचे आहेत या ओव्हर मध्ये ऋतिकला. खुलवट टप्पाचा बॉल आता यॉर्क केलं गेलं,
स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या पायाला अजून एक चुकी आणि इथनं चुकी होत असताना फिल्डर कडून आधी लॉंग ऑफ त्याच्यानंतर मिड विकेट इथनं चुकी करतोय षटकारानंतर मिसफील्डच्या माध्यमातून हा चौकार. प्रीत बांद्रे वर्षातून एक गाणं त्याचा येतो परंतु YouTube वरती चर्चा करून जातो हा गायक. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा होता आणि इशारा पंचांचा नोचा बॉल मागे चालला आणि त्याच्यावरती मिळते सिंगल. सध्या काय करतोय टीम कारिवली ना तेच समजायला पर्याय नाहीये, कारण प्रत्येक वेळेला चुकी करणं. 2 चुका झाल्या सुरुवातीच्या त्या गाळायच्या होत्या, तिसरी चुकी केली आणि ती तिसरी चुकी बघितली ना तर भरपूर मोठी आहे मित्रांनो. चुका या संध्यात बुडवलेला ज्या चहामध्ये आपण बुडवताना बिस्किट बघत असतो ना, म्हणजे त्या चहामधल्या बिस्किटाला कालांतराने आपण बाहेर काढतो आणि तो हातातनं निसटतो ना, तशाच प्रकारे चुका असतात. त्या चुका निसटण्याच्या आधी तुम्हाला रिकव्हर कराव्या लागतात. रिकव्हर केली नाही, 2 चुक्या झाल्या. इथनं एकीकडे कॅच सुटली, एकीकडे चौका गेला आणि हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो. फ्रीचा बॉल खोलवर टपाचा. आता बेनिफिट मिळून दिला नाही. सूरज येते समोर, माहितीये ऋतिकला की कॅच सुटली आहे तर त्याला शमवायचं कसं. एका बाजूला कमबॅक होतोय, एका बाजूला धावाही येतात. आतापर्यंत हे षटक जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचं समाप्त झालं, ज्यामध्ये 14 धावा या ठिकाणी खर्च झालेल्या आहेत आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26 धावा. 26 गडी गमावल्या गेल्या. 2 खेळते टीम गावदेवी खारडी. ओव्हर द विकेटने सुंदर फटका. समोर फिल्डर अजून एक चुकी, चौथी आणि दुसरी कॅच ड्रॉप, ती म्हणजेच फलंदाज सूरज फौजदारची. आज ना भरपूर चुका होतात, कारण चुका करणारा माणूसच असतो परंतु चुकीही सुधारवणारा माणूस असतो. सध्या तरी चुका सुधारवत नाहीयेत समोरचा फिल्डर, परंतु आपण ही चुकी म्हणू शकत नाही, कारण शॉट मध्ये जे फिल्डर असतात ना त्यांच्याकडे बॉल खेळल्यानंतर बॅट्समनने वेगाने येतो, त्याच्यामुळे त्यांना मुवमेंट ही वेगाने करावे लागते. म्हणून सध्या तरी आपण ही कॅच ड्रॉप होताना पाहिली. सध्या तरी क्षेत्ररक्षक आहेत, टाळ्या वाजवतात, सांगतायत की बॉल हातामध्ये आला, कसा फेकला, माझ्याकडे कशी कॅच आली, कशी सुटली. या सगळ्या गोष्टी असतात क्रिकेटमध्ये. हरकत नाहीये, चांगली फिल्डिंग झाली, जिथे धाव मिळाली एक. शेवटचा बॉल, ताकदीचा वापर ऑन साइडला, लॉंग ऑनला. आता चुकी रिकव्हरी केली गेली. सौरभ मात्रेची महत्वाची विकेट. लॉंग ऑनला कॅच, फलंदाज बाद. षटक संपली 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. धावा 27. दोन षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. धावा 27. सध्या तरी वेळेच्या संदर्भात चला सहकार्य करा टीम कारिवली, कारण तुम्ही दुसऱ्या षटकाला जास्त वेळ घेतलाय, तब्बल 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतलाय, कारण आपल्याला आजचा शेड्यूल आहे. गेरसे संघ आपल्याला शेवटची मॅच खेळवायचीच आहे. सो विनंती करेन की तुम्ही थांबायचे आहेत आणि कोणती आता आर्ग्युमेंट करू नका, कारण आजचा शेड्यूल आपण कंप्लीट करू. शेवटचा षटक सुरू आहे. शेवटच्या षटकासाठी दाखल केला गेला मैदानाच्या आतमध्ये पंकज मात्रे. बहुत यार, पंकजचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा यॉर्क केला होता, परंतु चांगला ड्राइव्ह, हाफ ड्राइव्हचा फटका, लॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये लॉंग ऑफने फुसलला गेला. एक सिंगल झाले कंप्लीट आणि एक चुकी रिकव्हर होते तर दुसरी चुकी लगेचच डोळ्यासमोर. या मॅच मध्ये ना कारिवली संघ जर परास्त झाला ना तर त्यांचं हारण्याचं कारण फक्त मिसफील्ड असेल. लॉंग ऑफला कॅच सुटली, त्याच खेळाडूंनी मोठा फटका मारला, तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्यांनी बनवल्या गेल्या 10. एक चुकी झाली जिथे चौकार गेला, तो सौरभ मात्रेचा तुम्ही पाहिला, परंतु तोही बाद झालाय. परंतु तो चौकार आला नसता ना तर या सिच्युएशन पर्यंत नसती संघ कारिवली. राऊंड द विकेटने ताकदीचा वापर केला गेला. समोर ब्लॅक स्क्रीनच्या अगदी हवेशी वार्तालाप करणारा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार.
बाहेर गेलाय. हा बॉल पहा, खऱ्या तरी छक्का नाही, अट्टा नाही, धस्सा नाही, तर या पटक्याला बिस्सा म्हणू शकतो आपण, एवढा लांब गेलाय. बॉलच्या बाहेर बॉल गेलाय आणि आजच्या दिवसातला सगळ्यात कदाचित लांब हा षटकार असावा. आणि षटकार कोणी मारलाय तर ज्याची लॉंग ऑफला कॅच सोडली. म्हणून मी आधीच म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये जीवनदान, लग्नामध्ये कन्यादान, कोणी पाणीदान करतं, कोणी जेवणदान करतं. आणि क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा जीवनदान मिळते ना, त्या जीवनदानाचा फायदा या सूरज फौजदारने भरपूर वेळा उचललाय आणि सध्या तरी तोच घातक ठरतोय टीम कारिवलीसाठी. खुलवा टप्प्याचा बॉल आता थोडं शांत ठेवलं, परंतु दोन मिळतील का त्याचा प्रश्नचिन्ह चाललाय. सूरज वडला गेला, एक सिंगल झाली, कळवे स्ट्रायकिंग एंडला फेकी, अनुमान चुकला आणि महत्वाची विकेट चपलाई इथनं कामे आली आणि इथनं सूरज फौजदार परतेल मैदानाच्या बाहेर. बनवला त्याने 17 आणि 17 वरती होतोय तो बाद. सध्या स्थिती आपण पाहिली ना तर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये चांगली आहे. 36 धावा सध्या टीमच्या टोटल मध्ये बनल्या गेल्यात. परंतु हेही विसरून चालणार नाही, एका बाजूला कारिवली संघ खेळतोय, म्हणजेच कारिवली संघाचाही रेकॉर्ड आपण आजच्या दिवसामध्ये जरूर बघितला तर त्यांनी बेस्ट ऑफ बोरशिती संघासमोर खेळत असताना जो परफॉर्मन्स दिलाय ना, प्रथम बॅटिंग करत असताना त्यांनी या स्पर्धेमध्ये 60 धावा बनवल्या आणि त्या रोखल्या सुद्धा होत्या. त्याच्यामुळे त्यांची जी पहिल्या मॅच मध्ये बॉलिंग राहिली ती आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली नाही. मैदानाच्या आतमध्ये आता कोण गेलाय, जर तुम्ही WWE पाहत असाल ना तर तुम्हाला गोलबर्गची आठवण होईल. टेनिस बॉल क्रिकेटचा गोलबर्ग मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत निघूकर गेलाय क्रमांक 5 वरती. धावा आहेत 36 आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेला ऑफस्टॉप वरती बॉल होता, त्या ढकलला गेला, स्ट्रायकिंग वरती फेकी, आताही चपलाई, आताही सुंदर या ठिकाणी विकेट किपिंग झाली आहे, परंतु पंचांनी रेफर केला गेलाय थर्ड अंपायर. आणि आपण पाहूयात की टीव्ही अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत काय पोहोचतोय. असं वाटतंय कदाचित ड्रॅग झाली आहे, असं वाटतंय कदाचित ड्रॅग झाली नाही, पण तो हरकत नाहीये ना. आपल्याकडे युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट .in ची टीम आहे. मनोज मडबे असले म्हटलं गेलं तर सगळं काही शक्य आहे. आणि आज असत असत ते सगळे रिप्लाय दाखवतील, कारण त्यांचा वाकळण संघ जिंकलाय, चॅम्पियन झालाय आणि कदाचित यस फलंदाज बाद आहे. ड्रॅग झाली नाही, बॅट पॉपिंग रिम मध्ये पोहोचली नाही, वरती हवेमध्येच होती आणि इथनं फलंदाज बाद. सो लागेल हा झटका 5वा आणि आता फेकावे लागतील बॉल 2. पाचवा फलंदाज बाद झाला, 36 धावा, अजूनही 2 बॉल फेकायचे. चला हरिअप कारिवली. ओव्हर द विकेटने नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अतिश मात्रे समोर खेळतात. लॉंगॉनला प्रोटेक्शन, मिसफील्ड झाली, बॉल मागे चाललाय, बॅकअप जरूर चांगला आहे, परंतु दरम्यान 2 धावा आणि 2 धावेने टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती. अजून एक बॉलचा खेळ समाप्त होणं बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये गेला अनिकेत, त्याच्या बॅटमधून निघाला 2. टीमची धावसंख्या 38. ही मॅच चांगली रंगेल कारण दोन्ही टीम अगदी दिग्गज आहेत. बॉल तयार, शेवटचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता. बॅटन बॉलचं कमी कनेक्शन, विकेट किपरने जागा सोडली. त्या ठिकाणी सांगतात अनिकेत की हरकत नाही. अशा प्रकारे जर आपण पाहिला तर हा खेळ जो 3 ओव्हरचा आपण पाहिला तो 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बनल्या गेल्या 39 आणि 40 धावसंख्येचं अडतीस धावा झाल्यात आणि 39 धावा झाल्यात आणि 38 धावसंख्या 39 झाल्यात आणि 40 धावसंख्येचा टार्गेट आहे. माफ करा, 40 धावसंख्येचा टार्गेट कशा प्रकारे या ठिकाणी हे संपन्न केले जाईल. दरम्यान आपण एक सन्मान या ठिकाणी करूयात. आजच्या दिवसामध्ये ज्यांनी सुंदर समालोचन पोहोचवलं असे मानकिवली गावचे सुपुत्र. खरं तर या गावाला क्रिकेटचा नव्हे तर संगीतांचाही वारसा लाभलाय, कारण राज इरमाली यांच्याच गावातले त्यांचे सुंदर हे जोविली गावचे, म्हणजेच अगदी हाकेच्या अंतरावरती असलेले ते गाव.
मॅडी धुले यांच्या गावातला नक्कीच तो सिंगर, पण तो खूप चर्चेत असतो. आणि आपण सन्मान या ठिकाणी एक करूयात, विनंती करूयात की सन्मान करू. आपण राहुलचा सन्मान करूयात. विनंती करेन आमची मॅनेजमेंट कमिटी. आवाज मानकीवलीचा तुम्ही ऐकलात. करूयात त्या ठिकाणी सन्मान आमचे जवळचे परम मित्र राहुल चव्हाण, ज्यांचा आवाज तुम्ही आजच्या दिवसामध्ये ऐकलात. कालच्या दिवसामध्ये सुद्धा होते रोशन संते, आणि त्यांचा आवाज तुम्ही जरूर कालच्या दिवसामध्ये ऐकलात. परंतु 2 दिवस ज्यांनी या स्पर्धेमध्ये समालोचनाची सेवा पुरवली, त्याचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज असलेली, त्यांचा चेहरा असलेली सुंदर ही ट्रॉफी आहे. ती ट्रॉफी देऊन आपण या ठिकाणी राहुल चव्हाण यांना सन्मानित केलं. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 40 धावसंख्येचं टार्गेट, 18 बॉलची मॅच. समोर खार्डी संघ होता. कारवली संघाचे हात आपण पाहिले तर थोडेसे त्यांनी खेचले गेले असंच आपण म्हणू शकतो, कारण सुरुवातीला महत्वाचा होता तो म्हणजे कमबॅक, परंतु कमबॅक झाला नाही. आणि तो कमबॅक मोडत असताना आपण पाहिल्या तर या धावा बनल्या गेल्या 39 आणि 40 धावसंख्येचं या ठिकाणी टार्गेट ठेवलं गेलंय. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पहिल्या मॅच मध्ये जी प्रतीकची बॅटिंग झाली ती आता चालेल का? एका बाजूला समोर संघ आपण पाहिला तर बेस्ट ऑफ बोरशीती होता. त्या बोरशीती संघाला सुरुवातीला परास्त करण्यासाठी अगदी सुजित पप्प्या खारीक याची बॅटिंग तुम्ही चांगली पाहिली. पप्प्या खारीकच्या 28 धावा, त्याला मिळाली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. म्हणजेच या मॅच मध्ये प्रत्येकच्या जोडीला पप्प्या खारीक आता लवकर गेलाय, कारण त्याच्यावरती एक मोठी जिम्मेदारी आहे या मॅचची. सध्या तरी आपण पाहूया प्रत्येक आणि पप्प्या खारीक यांच्यामध्ये कशा प्रकारे पार्टनरशिप रंगेल. 18 बॉलची मॅच आणि पहिल्या षटकामध्ये सज्ज झालाय तो म्हणजे सौरभ म्हात्रे, ज्याला रोखायचे कमीत कमी धावसंख्या देऊया. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल टाकण्यासाठी सौरभ तयार. पहिलाच बॉल सुरुवात ज्याप्रमाणे सूरजने केली तशाच प्रकारे अगदी नेट टू नेट, जशा तशी फाईट, जशा तसं उत्तर देत असताना आमचा कॅमेरामॅन वरती प्रहार, बॉल सीमा पार, हा षटकार. होती तशी त्याला स्वतःवरती नजर ठेवावी लागली, कारण त्याच्या दिशेने हा बॉल आला होता. सुरुवात चांगली झाली षटकाराने. फुलटॉस बॉल, फास्टेड फुलटॉस. समोर खेळतात फिल्डर, अडवतात बॉलला. सांगतात अनिकेत की घाई नकोय, सध्या तरी धावा वाढतात, धावा वाढायला नको, त्या अनुमानाने आपण इथनं करावं लागेल तो म्हणजेच कमबॅक. प्रत्येकची सुरुवात झाली ना 2 बॉलवरती तशी सेम सुरुवात झाली होती, कारण सूरजने पहिल्या बॉलवरती षटकार मारला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर आपण पाहिला होता तर विकेट आला होता. परंतु आता या मॅच मध्ये अगेन्स्ट असताना टीम कारिवली, आता काय होईल या बॉलवरती. सौरभ म्हात्रे बनवायचे धावा, एका बाजूला 40 एका बाजूला रोखायचे. राउंड द विकेटने आउटसाइड द ऑफ स्टंप. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल. बनवायच्या धावा 40. सध्या तरी फर्स्ट इनिंग मध्ये तुम्ही बघितलंय 39, आणि या ज्या धावा आहेत ना त्या धावा अशा बनवायच्या असतील तर कदाचित प्रत्येक ओव्हर मध्ये 2 मोठे फटके तरी हव्यात. एक मोठा फटका आलाय पप्प्या खारीक, सध्या तरी नॉन स्ट्रायकिंग वरती होता, जो आलाय स्ट्रायकिंग इन वरती. आणि त्याच्याच बॅट मधल्या मागच्या तुम्ही 28 धावसंख्या पाहिल्या होत्या. बहुत यार. समोर सौरभ म्हात्रे, सौरभचा हा बॉल अगदी खुळा टाकला होता. पॉवर प्ले सुरू आहे त्याच्यामुळे फिल्डर दूरवरून पोहोचण्यात थोडासा वेळ घेईल. आली धरम होते त्या ठिकाणी, परंतु मिसफील्ड झाली. रिकव्हर करेपर्यंत या धावसंख्या जर तुम्ही पाहिल्या तर या ठिकाणी पूर्ण होत असताना स्कोरवरती त्या जोडल्या जातात धावा. 2 टीमची धावसंख्या 9. प्रत्येक बॉल गणिसना या मॅच मध्ये समीकरण बदलत जाईल, कारण हवेचा जो वेग आहे ना तो आता शांत झालाय. आणि शांत झालाय का तर आता थंडी वाढेल. थंडी वाढल्यानंतर कॅप्टन बॉल, वातावरण दमट असल्या कारणाने बॉल जास्त लांब जात नाही, त्याचा बेनिफिट कदाचित या ठिकाणी टीम खार्डीला मिळेल का. परंतु एका बाजूला पप्प्या खारीक आहे, अगदी नजराना त्याच्या घारी सारखे असतात. बहुत यार. सौरभचा हा बॉल ऑनसाइडला खेळतात, वेळ लागेल जरूर फिल्डरला पोहोचण्यासाठी. आणि ही चर्चा चालू होती की ऑनसाइडला खेळले, वेळ लागेल फिल्डरला धरम पोहोचेपर्यंत. बॉल गेला सीमा पार, मिळतील धावा 4, हा चौकार.
चला स्पीडअप करा विनंती करेन. हा बॉल आलाय चौकार. चौकार आणि टीमची धावसंख्या 13. कोणाचे वाजतील 3-13. एक वाईड आलाय. सॉरी ऑनलाईन स्कोरबुक वरती 13 आहेत. 14 धावा झाल्यात. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने चांगला बॉल चांगल्या लेंथ वरती पडला. एक्सप्रेशन पहा तुम्ही सौरभ म्हात्रेचे. जो चौकार त्याच्या अगेन्स्ट आलाय ना, जो पहिल्या बॉलवरती षटकार आलाय ना, तो स्वतःवरती नाराज आहे. कारण या मॅचला मला टर्न करायची आहे. सुरुवातीला आघाडीला मला बॉलिंग का दिली आहे याचं उत्तर मला प्रेक्षकांना द्यायचंय. या मॅच मध्ये जे लक्ष आहे ते डिफेंड करण्यासाठी माझ्याकडनं जी कमकुवत कामगिरी झाली आहे त्याच्या नंतरचा हा डॉट बॉल ना त्याच्या या करिअर साठी खूप काही सांगून जातोय. धावा बनल्या गेल्या 14. बॉल फेकल्यात 5. विकेट एकही गमावली गेली नाही. एका बाजूला पप्प्या खारीक ना आपली क्रीज सोडून 2 पावलं पुढे आलाय तो शिकाऱ्यासाठी. या वेळेला शॉर्ट बॉल उचललाय. बॉल मध्ये फिल्डर दूरवरती आहेत. धरम पोचण्याचा प्रयत्न करतात. जजमेंट चुकलं कारण बॉल दूरवरती होता आणि मिसफिल्डच्या माध्यमातून जर आपण पाहतात या तिसरी धावसंख्येला पुढे आलात आणि थांबवलं गेलं त्या ठिकाणी बॅट्समनला. खूप दूरवरचा प्रवास करून आले होते धरम. असं वाटलं की कॅचला कलेक्ट करतील परंतु धोकादायक कदाचित असू शकला असता, ठरू शकला असता रनिंग कॅच पकडणं. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 16 आणि इक्वेशन आता जरूर तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजे 12 मध्ये 24 बनवायचे. चला मीटिंग घेऊ नका. टीम खाडी कॉन्फरन्स मीटिंग घेणं. अंपायर ऑनफिल्ड तुम्ही आहात, तुम्ही सांगा कारण तुम्ही मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर आहेत. तुम्ही त्यांना लगेच दखल द्या. लगेच सांगत जा की कॉन्फरन्स मीटिंग या ठिकाणी घेऊ नका. 12 मध्ये अजूनही 24 बनवायचे आहेत. 40 लक्ष होतं. 16 बनल्या गेल्यात. एका बाजूला विचार करते संघ खेळाडू कक्षामध्ये बसून कारिवली की या धावा संख्या बनवायची असतील तर प्रतीक आणि पप्प्या खारीकला मैदानाच्या आतमध्ये टिकणं आहे. आणि दुसऱ्या बाजूला काडी संघ गावदेव आईला कळ्याताने साखळ घालत असेल की या सामन्यामधून विन झालो ना तर कदाचित जो श्वास आहे तो आपण मोकळा सोडू शकतो. टॉस साठी टीम विनंती करेन. टॉस साठी या. क्वालिफाईड मॅच नक्कीच आपण आजच्या दिवसामध्येच खेळवणार आहोत. जो संघ विजय झालाय विनंती करेन टीम गेरसे टॉसच्या संदर्भात तुमच्या कॅप्टनला पाठवा. दुसऱ्या षटकासाठी आलाय तो म्हणजेच अतिश म्हात्रे. पहिला बॉल प्रतीकने उचलला गेलाय डाऊन द ग्राउंड. बॉल मध्ये कोण पकडणार कॅच याच्यामध्ये दुविधा मन नक्कीच होता परंतु सौरभ पोचला गेला. थांबवलं गेलं त्याने फिल्डरला. पकडली गेली सुंदर कॅच. फलंदाज प्रतीकच्या खेळी जाणतं. प्रतीक बाद. पाहतच राहिले कारण करणकडे इझी कॅच होती परंतु सौरभ पुढे आला. माहिती आहे सौरभला की आपल्या हातातून कॅच निसटत नाही परंतु करण ही चांगला खेळाडू आहे. तो थांबला. त्याचे एक्सप्रेशनच बदलले गेले परंतु हरकत नाहीये. कॅच आली ती महत्वाची. कॅच पकडली गेली प्रतीकची. बाद झाला प्रतीक. पहिला हादरा बसलाय. अजूनही बनवायच्या 11 मध्ये 24. अंतर थोडस ना ऑन पेपर तुम्हाला महाग वाटत असेल परंतु हे ऑन पेपर अंतर पुढे जाण्याचं आणि कव्हर करण्याची क्षमता सुद्धा टीम कारिवली मध्ये आहे. सध्या तरी ती लढती मैदानाच्या आतमध्ये. 12 मध्ये 24 बनवायच्या होत्या. आता समीकरण 1 बॉलने लेस होईल. डॉट बॉल आलाय म्हणजेच विकेट आली आहे. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. आता जीवन पाटील गेलाय ज्याला ठेवावे लागेल जिवंत या मॅचला. ओव्हर द विकेट कुलवट टप्पाचा बॉल. आधीच बॅट फिरली. वेगाने बॉल आला. अनुमान चुकला गतीचा आणि आधीच बॅट फिरवत असताना हा बॉल या ठिकाणी डॉट फेकला गेलाय. आता विचार पडेल की 10 मध्ये 24 बनवायचे आहेत. या बॉलवरती मोठा फटका आला नाही तर तो दबाव वाढत जाईल आणि मोठमोठ्या खेळाडूंना ना आम्ही जो मेंटली प्रेशर असतो ना जो दबाव असतो ना तो दबाव झेलत असताना कमकुवत काम करताना सुद्धा पाहिलाय. सो दबावासाठी एक मोठा फटका हवाय. अजून एक स्ट्रोकचं सिलेक्शन लवकर केलं परंतु आउटसाइड ऑप्शन कदाचित हा बॉल असावा. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. हा आउटसाइड ऑप्शनच आहे कारण केलपट्टी आमच्या डोळ्यासमोर क्रॉस आहे त्याच्यामुळे लेग ब्रेक ऑफ ब्रेक आउटसाइड द ऑप्शन आउटसाइड द लेग स्टंप. बॉल कुठे वळतोय हे अनुमान लावणं थोडंसं कठीण परंतु सध्या तरी UTC ही वाहिनी आम्हाला चांगलं टेलिकास्ट दाखवते. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु आता बीट केलं गेलं. प्रॉपरली गती प्रॉपरली टप्पा. बोट ही फिरली गेली थोडीशी आणि समोर बॅट्समनचा ट्रास फुटवर्कचा जो वापर होतोय त्या फुटवर्कच्या वापरला खऱ्या अर्थाने बघितलं गेलं आणि आता जर पाहिलं तर रिव्हर्सच्या माध्यमातून इथनं डॉट बॉल गेला. आता प्रेशर वाढत गेलं. ती चर्चा चालू होती आणि ती चर्चा सध्या कॉम्बॉक्स मध्ये.
ओव्हर द विकेटने मागे खेळण्याचा प्रयत्न, प्रेशर आता खऱ्या अर्थाने समोर दिसतंय ते म्हणजे टीम कारिवलीवरती विकेट सॅक्रिफाईस केली कारण पप्पा खारीकला पाहिजे या ओव्हर मध्ये स्ट्राईक. अशा प्रकारे दुसरा विकेटचं पतन, लागणारा झटका दुसरा, टीम 17 वरती. आता खरं तर पराभवाची भीती असेल दोन्ही संघाला, परंतु ज्याप्रमाणे एका गोष्टीचा मी उल्लेख केला होता की पराभवाच्या भीतीने माघार घेणं हे सर्वात धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीने माघार घेणं तुमची लढण्याची क्षमता संपवते. कारण जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाही. इथनं लढावं लागेल. दोन्ही टीम एकच कॅलिबरचे, दोन्ही टीम क्रिकेटच्या महासत्ता आहेत. एक भिवंडीतली तर एक कल्याण डोंबिवलीतली. पप्पा खारीकसाठी हा बॉल, यासाठी अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, बॉडीला आदळला गेला, एक सिंगल झाली कंप्लीट. पप्पा खारीकला स्ट्राईक पाहिजे परंतु स्ट्राईक मिळणार नाही. काय डॉमिनेट केलंय या षटकामध्ये. सूरजचा चांगला काम तुम्ही पाहिला, सौरभची चांगली बॉलिंग तुम्ही पाहिली आणि आता समीकरण जर आपण पाहिलं तर आता 7 बॉल या ठिकाणी बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये बनवायचा दावा कंपल्सरी 22. 7-22 समीकरण आलंय. एका बाजूला अनिकेत निगुकर सुद्धा सांगतो की हा बॉल जर कदाचित डॉट गेला तर सुखाचे दिवस येतील. ओव्हर द विकेटने स्लो बॉल, गतीमध्ये परिवर्तन, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वेल जज कॅच, बोल्ड अँड कोच, अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडली गेली आणि आता समीकरण महागडं 6 बॉल, धावा बनवायच्या 22. आभार मानेन युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट .in ज्याने सुंदर नीट नेटकं टेलिकास्ट आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं. जी आजची संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळाली, चांगलं टेलिकास्ट या ठिकाणी पोहोचवलं गेलं. सध्या तरी मनोज मडवी, आमचे मनोज दादा आमच्या सोबत अगदी ऑफिशियल टेक्निकल टीमच्या माध्यमातून सध्या तरी अपडेटिंग करतात आणि आमचे कॅमेरामॅन सूरज गायकर आणि विनायक मात्रे यांचंही मी कौतुक करेन ज्याने आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. ही सर्व मॅनेजमेंट कमिटी, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषकाची ज्याने आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं आणि सोनू बांगर आणि रोशनजी संते यांचे मी आभार व्यक्त करेन. तसेच डीजे नागेश यांचं सुद्धा आम्ही कौतुक करू. चला खेळायचंय, फिल्डिंग लावून घ्या धरम, जास्त वेळ नाहीये आपल्याकडे. बॉल तयार, 6 मध्ये 22 रोखायचे. समोर पप्प्या खारीक, पप्प्यासाठी हा बॉल हाफ ट्रॅकर लेन बॉल पिक करू शकला नाही. जलद गतीने जसा बॉल आला तसा विकेट किपर अनिकेत निगुकरच्या हातामध्ये. ज्या अर्थाने आपण बॉल पाहिला ना तर हाफ ट्रॅकर बॉल असं वाटलं पप्प्या खारीकला की बॉलरचा ज्याप्रमाणे रनअप आहे त्याप्रमाणे फास्ट बॉल येईल, पण फसवलं. स्लो बॉल आला, मोये मोये झाला. पप्प्या खारीक समोर 5 बॉल मध्ये 22 हव्यात. पप्प्यासाठी हा बॉल लागोपाठचा, बॅक टू बॅक दुसरा, चांगली लेंथ, आता बाहेर काढला गेला तो म्हणजे धरम आलिम करणं. ही खासियत आहे कारण या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. या गोलंदाजाकडे खूप कमी वर्षामध्ये क्रिकेटचे चांगले चांगले बॉल टाकण्याची क्षमता आहे आणि तेच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय. परंतु दुसऱ्या बाजूला अनेक वर्षाचा अनुभव टीम कारिवलीच्या माध्यमातून पप्प्या खारीकडे राहिलाय. तो एवढ्या लवकर ना या मॅचला सोडणारा नाहीये. एखादा मोठा फटका आला तर तीही टीम या मॅच मध्ये एंटर होईल. पप्प्यासाठी हा बॉल, तोही वेगवान, आता वेगवान बॉल टाकला गेला, बॉल मागे चाललाय. आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा का प्रयत्न करत नाही कारण त्यालाही माहिती आहे की आता समीकरण बदललं गेलं. 3 मध्ये बनवायच्यात 21, 3 मध्ये 18 बनवू शकतात, परंतु हा इतिहास आहे क्रिकेटचा. 6 मध्ये 42 सुद्धा बनल्यात. आणि विनंती करेन टीम गिरसे तुमच्या कॅप्टनला पाठवा टॉस साठी. टीम गिरसे, 6 मध्ये 41 सुद्धा दिलेले आहेत. सध्या तरी चर्चा चालू आहे मागे. 41 कोणी दिलेले होते तर आमच्या स्कोरर नाही. क्या बात. धरमचा बॉल चांगला होता परंतु ताकदीच्या वापराने पाठवला गेला. हे फटके जर आधी आले असते ना तर कदाचित सामना फिनिश होऊ शकला असता. नाही, क्रिकेटमध्ये घडत असं. कोणी विचार केला असेल की आगासन संघ अवघ्या 24 धावसंख्येवरती गोरसई बी संघाला परास्त करेल. कारण पाले या स्पर्धेमध्ये तुम्ही बघितलंय हिरामन खरकर त्या मॅचचे साक्षीदार आहेत कारण तेच त्या मॅचला कव्हर करत होते. क्रिकेट आहे, सरडा कमी रंग बदलतो परंतु क्रिकेट भरपूर रंग बदलतो. 2 मध्ये 15 हव्यात.
हा बॉल स्लोवर वाला आणि या ठिकाणी पूर्णपणे आसार दिसतात ते म्हणजेच गावदेवी खार्डीचे, परंतु गावदेवी खार्डी इथपर्यंत का पोहोचली माहितीये, ती म्हणजेच करणच्या 10 धावसंख्येने, ज्याने शेवटच्या क्षणाला जाऊन त्या धावसंख्या बनवल्या होत्या. सो त्याचंही आपण कौतुक करू आणि ऑल टीम गावदेवी खार्डी आणि त्यांचे जे पाठीराखे प्रेक्षक त्यांचंही सहर्ष स्वागत. फुलटॉस बॉल आणि मॅच झाले फिनिश. या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजे टीम गावदेवी खार्डीने आणि पुढच्या फेरीमध्ये होईल दाखत म्हणजेच क्वालिफाय मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजेच गेरसे आणि त्यांच्या विरोधात गावदेवी खार्डी. सो विनंती करेन टीम गेरसे. आजच्या दिवसामध्ये मॅनेजमेंट कमिटीचं असं म्हणणं आहे की काही करून शेड्यूल पूर्ण करायचंच आहे. सो त्यातला तोडगा जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही मॅनेजमेंट कमिटीची